नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूयात सुपरफास्ट 50 बातम्या. मारहाणीमुळे अतिरक्तस्राव, शॉकमध्ये गेल्यानं देशमुखांचा मृत्यू. सरपंच संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उल्लेख. हॅमरेज अँड शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज असा अहवालात उल्लेख. वाल्मिक कराडमुळे बीड जिल्ह्यात 2 समाजात तेढ निर्माण झाली. तोच खरा मास्टरमाइंड, त्याला अटक करा. विधानसभेत संदीप क्षीरसागर आक्रमक. बीडमधील कटुता कमी करण्याचा माझा प्रयत्न राहील, शरद पवारांचं विधान. शरद पवार 21 तारखेला मस्साजोगला जाणार. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेटणार. संतोष देशमुखांच्या सर्व आरोपींना पकडा. भाऊ धनंजय देशमुखांची मागणी. तर आम्हाला आता सहन होत नाही, न्याय द्या. देशमुख यांच्याकडून रोष व्यक्त. संतोष देशमुख सभ्य आणि गरीब होते, त्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही भांडतोय. कुणालाही सोडणार नाही असं फडणवीसांनी सांगितलंय. सुरेश धस यांची माहिती. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली का? सुनील प्रभू यांचा सभागृहात प्रश्न उपस्थित. तर मस्साजोग हत्या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करा, सुनील प्रभूंची मागणी. परभणीच्या व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्या. तसंच सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करा. आमदार राहुल पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बुलढाण्याच्या मेहकरमध्ये मराठा समाजाकडून निदर्शनं. हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ इंदापूरमध्ये मोर्चा. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी. वालचंदनगर पोलीस ठाण्यात आंदोलकांकडून निवेदन. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ अंबाजोगाईमध्ये आंबेडकरी अनुयायांचं आंदोलन. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत आणि मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची आंदोलकांची मागणी. मवियाच्या आंदोलनाला शिंदे गटाच्या आमदारांचं आंदोलनातून उत्तर. आंबेडकरांच्या सन्मानापोटी विधान भवनात शिंदे गटाकडून प्रति-आंदोलन. मुंबईत सीएसएमटी स्थानकासमोर वंचितचं आंदोलन. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात शहांनी आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन. परभणी आणि अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसचं आंदोलन. अमित शहांनी माफी मागावी, काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी. पुण्यात शरद पवार गट अमित शहांचं वक्तव्य आणि बीड परभणीच्या घटनेवरून आक्रमक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आंदोलन. सोलापुरात बाबासाहेबांवरील वक्तव्याच्या निषेधार्थ माथाडी कामगारांचं काम बंद आंदोलन. यामुळे शेतकऱ्यांचा कांदा लिलावासाठी उतरला न गेल्यानं शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांकडून रास्ता रोको. तुम्हाला बेळगाव हवं असेल तर मुंबई कर्नाटकला द्या. कर्नाटकचे काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदी विधानसभेत बरळले. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवादावर बोलताना धक्कादायक वक्तव्य. आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचा विधान भवनावर मोर्चा. विविध मागण्यांसाठी शालेय पोषण आहार कर्मचारी आक्रमक. महिलांचा मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग. समग्र शिक्षा करार कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी नागपूर विधान भवनावर मोर्चा. खंजेरी वाजवत गाणं म्हणत आंदोलकांनी मागण्या मांडल्या. महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचा विधान भवनावर विविध मागण्यांसाठी मोर्चा. मागण्या पूर्ण केल्या मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्यानं पोलीस पाटील आक्रमक. संजय राठोडांच्या विरुद्ध वाशिममध्ये शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक. संजय राठोडांना पालकमंत्री न करण्याची कार्यकर्त्यांची मागणी. ऊसाच्या FRI मध्ये वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. शेतकऱ्यांसह साखर उद्योगांना दिलासा मिळणार. साखरेच्या विक्री दरात तातडीने वाढ करण्याची मागणी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींकडे केली. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांकडून कांद्याचे लिलाव बंद. कांद्याचे सरासरी बाजारभाव 1500 ते 1700 रुपयांपर्यंत कोसळले. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याची शेतकऱ्यांची मागणी. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तातडीने रद्द करा. अजित पवारांची पियुष गोयल यांच्याकडे मागणी. कांद्याला चांगला दर मिळण्यासाठी केंद्राला अजित पवारांचं पत्र. भुसावळ तालुक्यात कांद्याच्या काढणीला वेग. कांद्याच्या गुणीला 1400 ते 1500 रुपयांचा भाव. कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त. जळगावच्या ग्रामीण भागात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट. हमी भावापेक्षा कमी भावाने व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी होत असल्याची शेतकऱ्यांची ओरड. बीडच्या परळीत नाफेड मार्फत सोयाबीन मूग खरेदीला सुरुवात. कोणतीही त्रुटी आणि जाचक अटी न लावता खरेदी सुरू ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी. रब्बीतील गहू पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील शेतकरी हवालदिल.
वाशिम जिल्ह्यात कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांना 5 एकर कपाशीवर जनावरं सोडली, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. जळगाव जिल्ह्यात रब्बीच्या 100% पेरण्या पूर्ण, जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारीची सतपेरणी. जळगावच्या रावेर तालुक्यात रब्बीची पिकं बहरली, हरभरा, कांदा इतर पिकांमध्ये विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता. करमाळ तालुक्यात कुकडीचे रब्बी आवर्तन सुरू, आमदार नारायण पाटील यांची माहिती. रब्बी पिकांसाठी डावा कालवा आणि चिलवडी शाखामधून आवर्तन सुरू झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. गोंदिया बिरसी विमानतळावरून लँडिंग आणि टेक ऑफ करण्यासाठी सुविधा सुरू होणार. ILS प्रणालीचं काम पूर्ण. DGCAच्या टीमनं पाहणी केल्यानंतर विमानतळावर नाईट लँडिंग सुरू होणार. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून थकबाकीसाठी वसुली मोहीम, जिल्हा बँकेकडून 60 कर्जदारांना जप्तीची नोटीस. 4 कोटींचं कर्ज मिळवून देण्याच्या आमिषानं पुण्यातील व्यावसायिकाची फसवणूक, आरोपी महिलेला पोलिसांनी घेतलं ताब्यात. आरोपी महिलेला बिहारमधून अटक. कर्ज थकवल्याप्रकरणी साताऱ्यातील एका मोठ्या हॉटेलवर नगरपालिकेची कारवाई. नोटिसांना कोणत्याही पद्धतीचा प्रतिसाद न दिल्यानं पालिकेनं हॉटेल सील केलं. पुण्याच्या हिरडोशी खोऱ्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची कसरत. विजेचा खांब पडल्यानं काही गावांचा वीज पुरवठा झाला खंडित. महावितरणच्या कर्मचाऱ्यांचं सर्वांकडून कौतुक. तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या यजमान पदासाठी पुजारी विवेक गंगणेंची निवड. 15 इच्छुकांमधून लकी ड्रॉ पद्धतीनं गंगणेंची निवड. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे प्रकल्पासाठी 250 कोटींचा निधी मंजूर. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाईपलाईनद्वारे थेट पाणी मिळणार. रत्नागिरी जिल्ह्यात श्रमदानातून 523 बंधाऱ्यांची उभारणी. बंधाऱ्यातून लाखो लिटर पाण्याची साठवणूक. नांदेडमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर रस्त्याचं काम अपूर्ण असताना टोल नाका सुरू. काम अपूर्ण असताना टोल वसुली सुरू केल्यानं प्रवाशांमधून संताप. गोंदिया एसटी आगाराच्या उत्पन्नात मोठी वाढ. विविध कार्यासाठी एसटीच्या बुकिंगमुळे 1,67,00,000 उत्पन्न. सिंधुदुर्गच्या बोंबाडीमध्ये स्कॉर्पिओ गाडीचा अपघात. अपघातात एका महिलेचा मृत्यू. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. अकोल्याच्या पातूर ते वाशिम रोडवर कडुलिंबाचं झाड कोसळलं. 4 चाकी वाहनाचं मोठं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नाशिकच्या सिडको परिसरात टवाळखोरांची दहशत. दगड मारून परिसरातील सीसीटीव्ही आणि स्ट्रीट लाईट फोडले. परिसरात भीतीचं वातावरण. भंडारा जिल्ह्यातील अनेक आठवडी बाजारातून मोबाईल चोरीचे प्रकार. नेवाडा बुद्रुक इथल्या आठवडी बाजारात मोबाईल चोराला नागरिकांकडून चोप.